एका नवनियुक्त तरुण शिक्षकाने केला शाळेचा कायापालट। मजरे जट्टेवाडी गावचे शैक्षणिक वातावरण बनले उत्साहाचे। शासनाकडून पवित्र पोर्टलमधून निवड झालेले एक नवनियुक्त शिक्षक नामदेव पांडुरंग पाटील मौजे नाथवडे तालुका बुदरगड येथील मराठी विद्या मंदिर मजरे जट्टेवाडी तालुका चंदगड येथे 15 ऑगस्ट 2024 रोजी हजर झाले आणि विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ पालक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं। कारण अगोदरच कोणीतरी नवीन शिक्षक शाळेसाठी मिळणार या उत्सुकतेने पालक वाट पाहत होते। नामदेव पाटील यांनी अगोदरच आपला शैक्षणिक व सामाजिक वसा आपल्या गावात परिसरात उमटवलेला होता। त्याची थोडी चुणूक मजरे जट्टेवाडी गावकऱ्यांना ते हजर झाल्यापासून झालेली होती। मजरे जट्टेवाडी गाव अगोदरच वेगळी लौकिक मिळवलेले एक धार्मिक व आध्यात्मिक गाव होतं। त्यात एका अजून आध्यात्मिक शिक्षकाची भर पडली, त्यामुळे गावचे शैक्षणिक वातावरण उत्साहाचे बनले। त्याने शालेय व्यवस्थापन मीटिंग तसेच गावातील तरुण होतकरू वर्ग गोळा करून शाळेसाठी गावच्या मदतीने तरुणांच्या पालकांच्या मदतीने रंगरंगोटी करून शाळा बोलकी बनवली। शाळा 4-5 दिवस पालक व शिक्षक वर्ग स्वच्छ मशीनने धुत होते। त्यानंतर शाळेला रंगरंगोटी, शाळेमध्ये नवीन फरशी, नवीन फिटिंग, फरशा, दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे, खिडक्या, मुलांना नवीन पाण्याची टाकी तसेच प्लंबिंगद्वारे मुलांना स्वच्छ ॲक्वाद्वारे पाणी दिलं आहे। तसेच डिजिटलद्वारे बोलक्या भिंती असा तब्बल 1.5-2 लाखांचा शैक्षणिक उठाव करून शाळा सुजलाम सुफलाम बनवली आणि मुलांच्या मध्ये एक शैक्षणिक उत्साहाचं वातावरण निर्माण केलं। गावकरी यांच्यामध्ये आपुलकी निर्माण केली। ते स्वतः गावातच राहायला आहेत। मुले जाता येता नेहमी शिक्षकांच्या सोबतच असतात। जादा तासातून मुलांच्या मध्ये वाचन संस्कृती रुजवली आहे। गावकरी पालक सुद्धा शिक्षकांना खूप सहकार्य करतात। अशा काही होतकरू शिक्षक व मजरे जट्टेवाडी सारख्या ग्रामस्थांमुळे मराठी शाळांचा उच्चांक नेहमीच अग्रेसर राहील। ही शाळा नूतनीकरण करण्यासाठी शिक्षक, दाटे केंद्र प्रमुख शोभाताई देसाई, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी, पालक वर्ग, ग्रामस्थ, तरुण वर्ग, देणगीदार यांचे अनमोल सहकार्य लाभले। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।